नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजाचं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर उद्या आहे भोगी आणि भोगीच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा। तर आज मी बनवली आहे तुमच्यासाठी खास भोगीची भाजी। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण कृती करायला पटकन सुरुवात करूया। तर इथे मी भाज्यांमध्ये घेतलेले आहे वांगी आणि डिंगऱ्या इथे सोलून घेतलेला आहे, वाल पण सोलून घेतलेला आहे, शेंगदाणा घेतलेले आहे। असे अखंड शेंगदाणे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाका, नाहीतर स्किप करा। आणि इथे मी हरभरा असा सोलून घेतलेला आहे हिरवा। इथे हवरी घेतलेली आहे, हवरी आपल्याला भोगीच्या भाजीसाठी लागणारच आहे। आणि इथे गाजर घेतलेले आहे असे कापून। तर इथे मी गाजर, वांगी, वाल आणि डिंगऱ्या या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। तर इथे मी वांगी अशी का घेतलेली आहे, वांगी पटकन काळी पडतात, त्यामुळे मी टाकायच्या वेळेस पटकन अशी कापून स्वच्छ बघून लगेच कृतीला घेणार आहे। तर हे झालं भाज्यांमध्ये। आपण आता मसाल्यांमध्ये बघूया। मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर, स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे। इथे कढीपत्ता, मोहरी आणि जिरे। मोहरी मी पाव चम्मच, जिरे पाव चम्मच आणि कढीपत्त्याचे पाने 9 ते 10। त्यानंतर पावडर अर्धा चम्मच, पाव चम्मच हिंग, अर्धा चम्मच हळद पावडर, गरम मसाला अर्धा चम्मच। आणि इथे घेतलेला आहे प्रवीण मसाला 1 मोठा चम्मच आणि किचन किंग मसाला पाव चम्मच। लसूण अद्रकची पेस्ट म्हणजेच असा ठेचा करून घ्यायचा आहे। आणि मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे टॅमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची यांची आपल्याला एकत्र 3 इंची पेस्ट करायची आहे। तिची आपण पेस्ट करून घेतलेली आहे, कांदा, हिरवी मिरची आणि 1 टॅमॅटो। तर ही झाली आहे आपली ग्रेव्ही आणि तिचा ठसका येत आहे, म्हणजे आता ती कशी त्यात मीठ नाहीये ना, त्यामुळे म्हणजे एक अळणी मसाला तो झालेला आहे। तर आता ह्या भाज्या आपल्याला थोड्या साईडला ठेवायच्या आहे आणि कढई आपल्याला गॅसवर ठेवून द्यायची आहे। आणि कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे साधारण 3 वरगाळ्या इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे आणि तेल मस्त कडकडीत तापवून द्यायचं आहे, मगच आपल्याला मसाल्यांचा वापर इथे करायचा आहे। तर तोपर्यंत आपण वांगे कट करून घेऊया। वांगी आपल्याला अशी उभी कापायची आहे, म्हणजे त्याचं जे हे साल असतं ते तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, नसेल काढायचं तर नका काढू। माझ्या घरात कशी लहान मुलं आहेत, त्यांना हे काटे म्हणजे असं खाण्यात येते, त्यामुळे मी हे काटे काढून टाकते आणि वांग्याची अशी 4 फोड करून घेते। तुम्ही बघू शकता वांगी अशी आपल्याला चेक करून बघायची आहे, वांगीला कुठेही काळा डाग नाहीये, म्हणजे आपली वांगी किडकी नाहीये। तरी पण आपल्याला वांगी मस्त अशी चेक करून बघायची आहे। जिथे काळा डाग वाटेल तिथे असं वांग थोडं तिरकं करून बघायचं आहे, म्हणजे जिथे छिद्र असतं ना तिथे लगेच तिथे तुटतं हे वांग आणि आळी आपल्याला दिसते। तर इथे कुठेही असं छिद्र नाहीये आणि वांगी मस्त आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सगळी वांगी मस्त कापून घेतलेली आहे। तर आता तेल पण आपलं मस्त गरम झालेलं आहे। तर आता आपल्याला सगळ्यात आधी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे, मस्त परतावून द्यायची आहे। मस्त अशी परतली की आपल्याला जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची पाने हेही टाकून घ्यायची आहे आणि मस्त तडतडून द्यायची आहे। आता इथं मसाले परतावून असे कसे थंड झालेले आहे, तुम्ही बघू शकता एकदम तेलामध्ये स्थिर झालेले आहे। ह्याच कंडिशनला आपल्याला टाकायचं आहे त्यात दाखवल्याप्रमाणे मगाशी ते मसाले आणि व्यवस्थित असे परतावून घ्यायचे आहे यात। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। आणि उद्या आहे भोगी, तर भोगीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा।
तर अशी भोगीची भाजी तुम्ही नक्की करा, तुम्हाला खूप आवडेल। तर मस्त असा खमंग सुवास येत आहे आपल्या मसाल्याचा। आता यात आपल्याला टाकायची आहे कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे। तर अशी आपल्याला ग्रेव्ही परतवून घ्यायची आहे। असं तेल सुटलं पाहिजे आपल्या ग्रेव्हीला, तुम्ही बघू शकता या पद्धतीचं। आता ह्या भाजीमध्ये आपल्याला ह्या भाज्या किती ॲड करायच्या आणि कोणत्या ॲड करायच्या तर तुम्ही लक्षपूर्वक बघा। शेंगदाणे आधी टाकून घ्यायचे आहे, थोडीशी तीळ टाकायचे आहे, साधारण 1 चमचा, त्यानंतर सोललेले हरभरे आणि गाजर। तर आपल्याला डिंगरी आणि वांगी आणि वाल हे अजिबात लगेच टाकायचे नाहीये। का नाही टाकायचे हे मी तुम्हाला पुढे सांगतेच। आणि हे सगळे पदार्थ म्हणजे ह्या भाज्या आपल्याला या मसाल्यामध्ये अशा परतवून घ्यायच्या आहे। गॅस थोडा ऑन करायचा आहे, म्हणजे फुल करायचा आहे आणि मस्त अशा परतवून घ्यायच्या आहे। मस्त हवरी भाजून घेऊन अशी तडतडायला लागली पाहिजे, तर मस्त आपल्या रेसिपीला चव येते हवरीने। तुम्ही बघू शकता कशी तडतड करीत आहे। तर आता आपल्याला काढून घ्यायची आहे एका वाटीमध्ये। आता ह्याच तव्यावर आपल्याला डिंगऱ्या परतवून घ्यायच्या आहे। डिंगऱ्या आपल्याला सेपरेट का परतवायच्या आहे, कारण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतल्या जात नाही आणि डिंगऱ्यांचा असा वास पण मोडला जातो आणि तेल टाकून आपल्याला परतून घ्यायचे आहे। तशाच आपल्याला वालाच्या शेंगा आणि वांगे पण ह्याच पॅन मध्ये परतवून घ्यायचे आहे, थोडंसं तेल टाकून। तुम्ही बघू शकता मी अर्धी पळीलाही म्हणजे अर्ध्या वरगळीलाही कमी तेल टाकलं आहे आणि व्यवस्थित अशा डिंगऱ्या परतवून घेत आहे। तुम्ही जर अशा पद्धतीची भाजी जर केली तर खरंच खूप आवडेल तुम्हाला आणि सोपी आहे, खूप अवघड पण नाही, एकदम इझिली तुम्ही करू शकता। आणि ह्या डिंगऱ्यांचा वास असा मोडून घ्यायचा आहे तेलामध्ये। तुम्ही बघू शकता डिंगऱ्यांचा आकार कसा बदललेला आहे, पहिला कसा हिरवागार होता आता कसा पोपटी झालेला आहे, मस्त परतल्या आहे। आता त्या ह्या कढाईमध्ये आपल्याला टाकून द्यायच्या आहे आणि ह्या कढाईमधल्या भाज्या आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायच्या आहे आणि ह्या पॅन मध्ये आता आपल्याला वालाच्या शेंगा टाकायच्या आहे। तर ह्या ज्या भाज्या मी तुम्हाला आधी दाखवल्या आहे, ह्या आधी आपल्याला म्हणजे स्वच्छ करायच्या आधी, निसायच्या आधी सगळ्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहे आणि मगच अशा कोरड्या करून परतून घ्यायच्या आहे। तर इथे आपला हे भोगीचा सण असतो, ह्या सणाला ही भाजी केली जाते, पण ह्या ज्या भाज्या आहे ह्या व्यवस्थित अशा परतवून घेतल्या ना तर यांचा सुवास खरंच खूप छान येतो आणि भाजी खूप चविष्ट होते। एकदम 1 वर्षभर आपल्याला ही भाजी लक्षात राहते, अशी चविष्ट होते। इथे पण आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे, साधारण 1 चमचा इतकं तेल आपल्याला टाकून परतवून घ्यायचं आहे। वालाच्या शेंगांचा पण कसा उग्र वास असतो तोही आपल्याला व्यवस्थित असा मोडून द्यायचा आहे, म्हणजे मस्त चांगल्या परतवून घ्यायच्या आहे। आता तुम्हाला वाटेल की ह्याच कढाईमध्ये दोन्ही कृती झाली असते, पण नाही, तुम्ही जेवढी भाजी परतावाल तेवढी आपली रेसिपी, आपली भोगीची भाजी तेवढी टेस्टी होणार आहे आणि आपल्या घरातले माणसं 2 पोळ्या तर नक्कीच जास्त खाणार आहे। तर तुम्ही ही भाजी अशा पद्धतीची नक्की करून बघा। परतल्या आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीच्या अशा परतल्या आहेत, त्याही आपल्याला कढाईमध्ये टाकून घ्यायच्या आहे। आणि आता वांगी, तर वांगी ही व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहे। यात जर तुम्हाला मीठ भरायचं असेल वांग्यांमध्ये तर तुम्ही मीठ पण भरू शकता, मीठ भरून मस्त चव लागते, नाही भरलं तरी आपली भाजी तशी छानच होणार आहे। तर यात पण आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे
आणि मस्त हे वांगी अशी परतावून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता वांगी पण मस्त अशी परतली आहे। हे वांगी आपल्याला यात टाकून द्यायची आहे आणि ह्या गॅसवर आता आपल्याला ठेवायचं आहे पातेलं आणि पातेल्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि भाजीला आपण गरम मसाला वापरलेला आहे तेव्हा भाजीला इथे गरम पाणीच वापरायचं आहे आणि वांगी मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाणी गरम होईपर्यंत या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा परतावून घ्यायच्या आहे मसाल्यामध्ये। गॅस थोडा फुल करायचा आहे पाण्याखालचा। इथे तुम्हाला भाजीचं प्रमाण कसं धरायचं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा आणि भाजी शिजायला पाणी लागणार आहे त्यामुळे थोडं पाण्याचा वापर थोडासा जास्त ठेवा। मस्त अशा भाज्या आपल्याला परतावून घ्यायच्या आहे। तर खूप छान भाजी आहे ही भोगीची भाजी म्हटलं का मस्तच तोंडाला पाणी सुटतं। तर तुम्ही अशी भाजी नक्की कराल अशी मला अपेक्षा आहेच कारण की खरंच खूप छान सुगंध येत आहे आपल्या ह्या भाजीचा जबरदस्त। भाजी खालचा गॅस थोडा फुल करून आता भाज्या मस्त परतल्या आहे आणि आता पाणी पण देखील मस्त तापलेलं आहे तुम्ही बघू शकता। आता आपल्याला यात थोडं थोडं करून पाणी तुम्हाला हवं तसं टाकायचं आहे। भाजीचं प्रमाण तुम्हाला कसं ठेवायचं आहे मस्त सुगंध येत आहे आपल्या भाजीचा। मी अजून थोडं पाणी टाकत आहे कारण भाजी शिजायला टाइम लागतो आणि बाजरीच्या भाकरी सोबत ही भाजी होणार आहे त्यामुळे थोडी भाजी आपल्याला जास्तच धरायची आहे। तर तुम्ही बघू शकता गरम पाण्यामुळे लगेच उकळी आलेली आहे आणि थोडासा गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागणार आहे भाजी शिजायला। वांगी आपली कवळीच आहे आणि त्यात टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। मी 1.5 चम्मच इतका मीठ टाकलेलं आहे कारण मी मसाल्यांचाही वापर केलेला आहे। मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता भाजीला उकळी येत आहे तर ह्याच कंडिशनला आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर आता आपली भाजी मस्त शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येऊन जातील। 5 मिनिटं आपण भाजी मस्त शिजून देणार आहोत आणि गॅस आता आपल्याला पूर्ण कमी करून टाकायचा आहे आणि त्यावर इथे 5 मिनिटं नंतर आपण भाजी बघून घेणार आहे म्हणजे चेक करून बघणार आहोत शिजले आहे की नाही। तर आपल्याला वांगी हे चेक करून बघायचं आहे सगळ्यात आधी। मस्त शिजलेला आहे वांग शिजलं म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या शिजल्या तुम्ही बघू शकता। गाजर पण शिजला आहे आणि गॅस आपल्याला करायचा आहे बंद। इथे झालेली आहे आपली पूर्ण रेसिपी तयार। तर चला आपण पटकन आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे त्यावरून आपण टाकून घेतलेले आहे असे तीळ। तर तिळांनी खरंच वाटत आहे ना ही भोगीची भाजी आहे म्हणून। तर ही गावाकडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। तोपर्यंत बाय बाय थँक यू।